पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन या संदर्भातला निर्णय येण्यासाठी आता अवघा जो आहे तो 1 तास शिल्लक राहिलेला आहे। कारण आज संध्याकाळी 5 वाजता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढची वाटचाल काय असेल, कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले जातील, कडक निर्बंध असतील की पूर्ण लॉकडाऊन असेल, या संदर्भातलं महाकव्हरेज आपण लोकशाही न्यूज चॅनलवर पाहू शकणार आहात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। तसंच प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय। आणि याचबरोबर उद्यापासून दुकानं उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता म्हणजे तब्बल इथून पुढच्या तासाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांचे नेते, विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे। या क्षणाला पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, सिंधुदुर्ग या ठिकाणची आपण दृश्य पाहतो आहोत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या वीकेंड लॉकडाऊनला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हे आमचे पुण्याचे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, सिंधुदुर्गातले सर्व रिपोर्टर्स आपल्यापर्यंत सातत्यानं वेळोवेळी या संदर्भातली माहिती जी आहे ती पोहोचवतात। त्या ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत जी लोकशाहीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण या क्षणी पाहतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय सूचक इशारा दिलेला आहे, काय त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख अशांची बैठक लावलेली आहे। त्या संदर्भामध्ये कारण इथला निर्णय एक बारामतीत घेतला आणि उद्या पुण्यामध्ये वेगळा निर्णय आणि मुंबईमध्ये राज्याचा म्हणून वेगळा निर्णय, असे 3 वेगवेगळे निर्णय घेऊन चालणार नाही। आपल्याकडं राज्य सरकारची जी हॉस्पिटल्स आहे तिथं कुठंही इंजेक्शन कमी पडत नाही, परंतु खासगी हॉस्पिटलमध्ये थोडे इंजेक्शन कमी पडतात। त्याला काही वेगळी कारणं पुढे आली, आज त्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवर जे ते सामील होणार आहेत। या क्षणाला आपल्यासोबत विदर्भ सराफा महामंडळाचे अध्यक्ष राजेश रोकडेजी जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर गोपाळ तिवारी आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते देखील। सगळ्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोतच, मात्र आजची जी महत्त्वपूर्ण बैठक होताना दिसते त्या संदर्भात गोपाळ तिवारीजी यांची आपण भूमिका जी आहे ती जाणून घेणार आहोत। गोपाळजी, अवघे 1 तासाचा कालावधी शिल्लक आहे सर्वपक्षीय बैठकीचं जे आहे ते आज मुख्यमंत्र्यांनी आयोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वपूर्ण नेते जे ते त्या ठिकाणी उपस्थिती लावतील। त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते असतील, इतर पक्षांच्या नेत्यांना देखील आज बोलावण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये काय तोडगा आज काढला जाऊ शकतो असं वाटतंय? कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा होईल? कारण राज्यातली जनता वीकेंड लॉकडाऊन जरी यावेळेला पाळत असली तरी देखील येत्या काळामध्ये 3 आठवड्यांचा जर लॉकडाऊन जो आहे त्याची घोषणा होणार नाही ना अशी भीती ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे राज्यामध्ये या क्षणाला। गोपाळ तिवारीजी। सर विशालजी, अतिशय चांगली चर्चा आपण घेतली लोकांच्या दृष्टीने, नागरिकांच्या दृष्टीने देखील, आणि राज्यामध्ये या कठीण परिस्थितीमध्ये एक सामंजस्य निर्माण होण्याकरता हे आवश्यक होतं। मला एक सांगायचंय की केंद्र सरकारने मागच्या वेळेला ज्या पद्धतीने लॉकडाऊन केलं तेव्हा त्यांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही घेतलं याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही, पण महाविकास आघाडीचं सरकार मात्र अशी सकारात्मकच आमची भूमिका आहे की आपण मात्र विरोधकांना विश्वासात घेऊन, कारण शेवटी ही पोलिसी बळ हे एक मर्यादा आहे पोलिसी बळाला, आणि हाणून मारून काय जीविताचा प्रश्न निर्माण होत, अस्तित्वाचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतोय। आणि ही जो काही ही म्हणजे एक रोगराई म्हणा किंवा हा जो एक कोरोनाचं जे संकट आहे, तर याच्यासाठी आपल्याला एका सामंजस्याने पुढे जावं लागेल। बरोबर आहे, सामंजस्यासाठीच आज खरं तर महाविकास आघाडी सरकारनं ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे। गोपाळ तिवारीजी, इतर मुद्द्यांच्या संदर्भात मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे। राजेश रोकडे आहेत, विदर्भ सराफा महामंडळाचे अध्यक्ष यावेळेला। राजेशजी, सगळीकडे ज्यावेळेला वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला किंवा यापूर्वी ज्या प्रकारे आपण कडक निर्बंध पाळतो आहोत सरकारनं दिलेल्या नियमावलीनुसार, त्यावेळेला अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्याची वेळ आलेली होती। राजेश रोकडेजी, सराफा व्यवसायाबरोबरच इतरही व्यवसायांना याचा पूर्णपणे फटका बसताना दिसतोय। कशा प्रकारचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांकडून किंवा आज सर्वपक्षीय बैठकीतून यावा अशी आपली अपेक्षा आहे?
विशालजी नमस्कार. तुम्ही एक नमस्कार. व्यापारी म्हणून मला एक संधी दिली बोलायसाठी, एक व्यापाऱ्याचा पक्ष ठेवायसाठी, त्याच्यासाठी पहिले धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे ना कुठे व्यापाऱ्यांना एक टार्गेट केलं गेलेलं आहे, त्यांना मूर्ख बनवलं गेलेलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्र पूर्ण भारतात एक सगळ्यात मोठी बिझनेस करणारी एक राज्य आहे. हो. आणि महत्त्वाचं इथून सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया, जर तुम्ही मुंबई पकडलं तर ऑल मुंबई, पुणे, नागपूर, पूर्ण भारतात इथनं माल सप्लाय होतो. मागच्या रविवारी अचानक रविवारच्या पहिलेपर्यंत फक्त आमच्यापर्यंत हीच माहिती होती की वीकेंड लॉकडाऊन होणार आहे. त्याच्यासाठी म्हणून व्यापाऱ्यांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे. आणि वीकेंड लॉकडाऊन नको, कधीही सरकार किंवा शासन प्रशासन जेव्हा कधी काही अडचणीत येतं तर त्यावेळेस जर सगळ्यात पहिले जर कोणी उभा असतो तर तो फक्त आणि फक्त व्यापारी उभा असतो. अशा कंडिशन मध्ये अगदी शेवटच्या क्षणाला म्हणून निर्बंध फक्त आणि फक्त जे व्यापाऱ्यांवर लावण्यात आले त्याचा हा विरोध होतो आहे. कुठलाही व्यापारी कधीही शासन आणि प्रशासनाच्या विरुद्ध जात नाही, परंतु न सांगता मूर्ख म्हणून फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांवर जो निर्बंध टाकला आहे त्याचा हा विरोध आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा लगनसरायचा जोडले दिवस गेलेत का आहे. ते? लगनसराय सुरू आहे. आपल्याकडे येणाऱ्या दिवसाला गुढीपाडवासारखा एक मोठा सण आहे. हे सगळं न बघता आणि फक्त व्यापाराला बंद केलं, त्याच्यामुळे हा तीव्र निषेध आहे. आमचे घेतलेले ऑर्डर्स, लग्नाचे ऑर्डर्स आम्ही जवळजवळ 15 दिवस, महिनाभर आधी घेतलेले आहे. त्यांचे घरगुती लग्न ते करतायत. आम्हाला डिलिव्हरी द्यायला किती त्रास होतोय. म्हणजे कुठे ना कुठे विश्वासात न घेता हे जे कार्य केलं आहे त्याच्यासाठी म्हणून व्यापारी नाराज आहे. निश्चितच आहे. आपण आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली. गोपाळ तिवारीजी, मी आपल्याकडे येईन यावेळेला. आज खरं तर या चर्चासत्रामध्ये फक्त आपण राजकीय चर्चा न करता सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत, ज्या प्रकारचा मुद्दा महत्त्वपूर्ण जो आहे तो आताच व्यापाऱ्यांच्या बाजूनं जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. आणि त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की अशा प्रकारचे निर्णय घेताना सरकारनं सगळ्यांना विश्वासात घेऊन हे निर्णय घेणं जे ते अत्यंत आवश्यक आहे. मात्र कुठेतरी राजेश रोकडेजींनी सर्व व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांची नाराजी आणि त्यांची मजबुरी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्याचं आपण पाहिलेलं आहे. गोपाळ तिवारीजी, आज मुख्यमंत्री या विषयावरती बोलतील का? या विषयांच्या अनुषंगानं ज्या प्रकारच्या अडचणी समोर आणल्या जातात त्यावरती तोडगा काढला जाईल का? महाविकास आघाडीचं सरकारच मुळी विचार विनिमय, मतांची देवाणघेवाण आणि याच्यावरच आधारलेलं हे सरकार आहे. आणि त्या पद्धतीने त्याचं अतिशय प्रगल्भतेने वाटचाल चाललेली आहे. मागच्या वेळची जे मी सांगू इच्छितो की मागच्या मीटिंगला देखील फडणवीसांनी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टींचा निर्णय घेतला होता. मात्र बाहेर आल्यावर वातावरण बघून मात्र नेत्यांनी त्या पद्धतीने स्टेटमेंट बदलले. परवाच्या पंतप्रधानांच्या बैठकीत देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने या वेळेला राजकारण करणं योग्य नाही. आपले प्रस्ताव द्या, आपले जे काय म्हणणं आहे ते आपण कसं करूया, आपण एकत्र जाऊया, हेच कायम आमची भूमिका आहे. आणि असं आम्ही स्वतः देखील म्हणजे मागच्या वेळेला ज्या पद्धतीने आता व्यापाऱ्यांचं कसं एक मनात भीती भरली, पण ती का भरली की मागच्या वर्षी जसं एकदम 4 तासाच्या नोटीसवर एकदम अचानक लॉकडाऊन केलं वगैरे, त्यावेळेलाही आपण बघितलं असेल तर कायमस्वरूपी 21 दिवसाचं लॉकडाऊन करण्यापूर्वी 15-16 मार्चला 15 दिवसाचं. पण गोपाळ तिवारीजी, विरोधकांकडून सातत्यानं एक आरोप होताना दिसतोय. विरोधकांचं देखील म्हणणं आहे की मागच्या दारून हा पुकारण्यात आलेला जो आहे तो लॉकडाऊन आहे, फक्त त्याला नाव जे आहे ते वेगळं दिलं जात आहे, असं विरोधकांचं सातत्यानं म्हणणं आहे. नाही, त्यांच्या मनात एक भीती बसली आहे ना. जेव्हा आपण म्हणतो की दुधाने पोळलं तर ताक फिंकून प्यावं, पण ताक फिंकून पिताना दुधाने कुणामुळे तोंड पोळलं हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आम्ही तो प्रयत्न करतोय. म्हणजे कुणाला हौस नाही आली की अशा म्हणजे रोजचं ऑब्झर्वेशन आहे, रोज बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन बेड मिळत नाहीये, सगळे हॉस्पिटल फुल होत आहेत, पॉझिटिव्ह चाचण्या वाढवल्या आहेत आणि चाचण्या वाढवल्यात म्हणूनच पेशंट बाहेर येत आहेत. आणि म्हणजे गुजरात सारख्या ठिकाणी हायकोर्टाला सांगावं लागलंय अनेक गोष्टी, पण किमान आपण महाराष्ट्रात ती वेळ येऊ दिली नाही. आपल्याला लोकांच्या जीवाचं संरक्षण करायचंय आणि कुणालाच हौस नाही की लोकांचे रोजगार वगैरे बंद पडा. या वेळेला आपण काँग्रेस पक्ष म्हणून, महाविकास आघाडी मधला एक पक्ष म्हणून आम्ही कायम केंद्राला मागणी करतोय की किमान तुम्ही काही अंशतः किमान आर्थिक मदत तरी द्या. ज्यांचं रोजगारावर अवलंबून आहे त्यांना काही किमान मदत, आर्थिक मदत करा. आपण केंद्राला म्हणताय, केंद्र म्हणताय राज्य सरकारनं ती मदत करावी. राजेश रोकडेजींना मला विचारायचंय, यापूर्वी झालेला लॉकडाऊन त्यानंतर पुन्हा एकदा जो आहे पुनश्च हरिओम करण्यात आलेला होता आणि अनलॉक झाल्यानंतर तरी कुठल्याही प्रकारची मदत ही व्यापाऱ्यांना किंवा तत्सम
व्यापारी वर्गाला मिळालेली आपण पाहिली का? मग ती राज्य सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची असेल. कारण यावेळेला जसं गोपाल तिवारीजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की केंद्रानं मदत करणं अपेक्षित होतं. यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणतायत की जर लॉकडाऊन घोषित करायचा असेल तर राज्य सरकारनं किमान सर्वसामान्यांना पुरेल अशा प्रकारची आर्थिक मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. राजेश रोकडेजी, सरकार कुणाचंही असलं तरी देखील सर्वसामान्यांचा विचार होतो का? विशालजी, असं आहे की व्यापारी वर्ग, शासन प्रशासन कुठलंही असलं तर ऑलवेज सपोर्टिव्ह असतं. ते कुठल्याही पक्षाचं असलं तर कधीच बघत नाही की हा पक्ष दुसरा, हा पक्ष आपला आहे. व्यापारी फक्त व्यापारी आहे आणि व्यापारी हा एक सरकारचा अभिन्न अंग आहे, हा एक भागीदार आहे. तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून का म्हणू नाही किंवा इन्कम टॅक्सच्या माध्यमातून का नाही म्हणू, अशी कितीतरी प्रोफेशनल टॅक्स, अशी कितीतरी टॅक्स आहे की जितकी कमाई एक व्यापारी करतो त्याचा एक मोठा भाग सरकारला कमवून देतो आणि सरकार चालवायसाठी तो प्रयत्न मदत करत असतो. आजच्या या लॉकडाऊनला आणि आधीच्या लॉकडाऊनला मी तिवारी साहेबांना एक सांगू इच्छितो, मागच्या लॉकडाऊनला पूर्णपणे बंद होतं आणि यावेळेसच्या लॉकडाऊनला फक्त आणि फक्त व्यापाऱ्यालाच बंद केलेला आहे. कुठला सगळ्या प्रकारचे उद्योग सुरू आहे, कुठे ना कुठे किराण्याचे छोटे दुकान असतील ते सुद्धा सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणून फक्त आणि फक्त किराणांना त्याचा लाभ देणे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, मार्केटला गर्दी, म्हणजे आता बघा जवळजवळ आज 5 दिवस झाले आमचा सगळा मार्केट बंद आहे व्यापारी लोकांचा. आणि मार्केटला जाणं आम्ही जर कुठल्या गाडीने बाहेर निघालो तर असं वाटतच नाही की कुठल्या प्रकारचा लॉकडाऊन आहे. म्हणजे एक गोपाळजी, ही सध्या परिस्थिती आहे. बघा आता तुम्हालाच लक्षात येईल की अत्यावश्यकच्या नावाखाली काही दुकानांना किंवा काही व्यापाऱ्यांना सवलत मिळते, इतर व्यापाऱ्यांना ती मिळत नाही आणि त्याची नाराजी व्यापारी वर्गामध्ये असणं हे साहजिक आहे. गोपाळ तिवारीजी, उत्तर अपेक्षित आहे मला आपल्याकडून. विशालजी, आपण एक लक्षात घ्या, जी काही आता व्यापारी हे दुकान बंद असताना जी काही हालचाल होते, मुवमेंट होतीये, त्या लोकांवर आपण जर एक ऑब्झर्वेशन केलं तर ते काही ना काहीतरी रोजच्या दैनिक आपलं नित्य जीवनक्रमाचे भाग बनलेले लोकच इकडे तिकडे फिरतायत. म्हणजे आज अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी उगाच हवा पालट करायला किंवा सिटीमध्ये राऊंड मारायला कोणी जात नाहीये. काही ठिकाणी आपल्याला, आणि आता पण नकारात्मकच का आपण भावना घेता, आपण सगळ्यांची विचार विनिमय करून निर्णय घेणार आहे. तुम्ही आता लगेच गृहीत काय धरता की हे सगळं असं आता पूर्णच लॉकडाऊन झालंय वगैरे वगैरे. अनेक ठिकाणी योग्य आहे. आता काल परवा मोबाईलच्या फोनच्या जाहिराती अशा येत आहेत की आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देऊ, मोबाईल दाखवू आणि डिलिव्हरी देऊ. आता ह्या सगळ्या पर्याय निघालेले आहेत ना. तर व्यापाऱ्यांचे जे सणासुदीचे वायदे असतील ते घरी जाऊन सुद्धा आता पीएनजी सारखे अनेक चांगले नक्कीच. मात्र जर एखाद्याच्या घरापर्यंत तो व्यापारी जाणार असेल तर त्यावेळेला लागण होणार नाही असं कशावरून गोपाळ तिवारीजी? त्या ठिकाणी देखील संसर्ग वाढू शकतो. याच्यामध्ये सेवा देत आहे. नाही, पण त्या ठिकाणी देखील संसर्ग वाढू शकतो गोपाळ तिवारीजी. विशालजी, मला असं वाटतंय की सरकारकडनं साहेब आले तिवारीजी कुठे ना कुठे फक्त ऑनलाईन व्यवसायालाच जास्त पाठिंबा करताय आणि त्याच्यामुळे काही आपल्याला जे काही बंधनं पाळायची ते प्रतिबंध पण पाळले पाहिजे. आज माझ्याकडे जर 100 एम्प्लॉई असेल तर ते 100 एम्प्लॉई, आज त्यांचा मला पेमेंट कसं काढायचा, मला 10 तारखेला ईएमआय द्यायची, मला 10 तारखेला जीएसटी भरायचा आहे, माझ्याकडे 13 तारखेचे माझे गुढीपाडव्याचे ऑर्डर्स आहेत. काही लक्ष न करता तुम्ही सरळ लॉकडाऊन लावतात आणि फक्त व्यापाऱ्यांवर जो एक प्रकारचे आघात करतात ते योग्य नाही. मला एकच सरकारला म्हणणे आहे, सरकारने किमान गोपाळ तिवारीजी, राजेश रोकडेजी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करतायत. ज्यावेळेला एखाद्या व्यापाऱ्याला बंद करावा लागतो त्यावेळेला फक्त त्याचा व्यापार बंद न होता त्याच्याकडे काम करत असलेले किंवा त्याच्याकडे रोजगार ज्यांना उपलब्ध झालेला आहे त्यांच्या देखील जीवन मरणाचा हा प्रश्न असतो. त्यांची जीविका जी आहे ती या व्यापारावरती अवलंबून असते. मग ज्या वेळेला एकच व्यक्ती जर 4 किंवा 10 लोकांना त्या ठिकाणी रोजगार देत असेल तर प्रत्येकाच्या रोजगारावरती आलेली ही गदा आहे. राजेशजींनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. गोपाळ तिवारीजी, आपल्याला शिवछत्रपतींचे संस्कार झाले ज्या महाराष्ट्रावर, आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये तानाजी जेव्हा सांगतात की त्याच्या मुलाचं लग्न असताना कोणाण्यावर स्वारी करायची असते तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात तू जाऊ नको, तुझ्या घरात लग्न आहे. तेव्हा त्याचे बोल जे खूप महत्वाचे आहेत. तो म्हणतो की लाख मेले तरी चालतील. मी परत एकदा काय म्हणतो ते पहा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. परंतु त्यावेळेला राजे रजवाडे हे राज्य चालवायचे असेल, परंतु लाखांचा पोशिंदा आज कुठला आहे? उद्योग, व्यवसाय, व्यापार, दुकान हाच आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर केंद्र सरकार जर लाखांचा पोशिंदा स्वतःला म्हणून घेत असेल किंवा ती भूमिका घ्यायचा तर त्यांनी काही ना काहीतरी लोकांना आर्थिक मदत केली पाहिजे ना. आम्ही ते पोटतिडकीने सांगतोय, तेव्हा बाहेरच्या देशामध्ये त्या सरकार त्या लोकांना आर्थिक पॅकेज देत आहेत. आमच्या
पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक म्हणजे नाना पटोलेंपासून सगळ्या लोकांनी वारंवार सांगितलेले की जे देण्याची भूमिका आहे त्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र एक देशाचा एक घटक आहे बर. आणि यामध्ये परवाच्या एवढ्या दीड तासाच्या भाषणात अतिशय खेद वाटला. संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी कुठेही असे म्हणले नाही की तुम्ही अजिबात घाबरू नका, आर्थिक दृष्ट्या आम्ही तुमच्या मागे आहोत. एक पंतप्रधान नुसतेच बाकीचे लसीचा उत्सव बाकीच्या गोष्टी सांगतात, एकदाही एक शब्दही त्यांच्या तोंडातून आलेला नाही. बरं, की म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या जी कुठली भूमिका चिंता करू नका. पंतप्रधानांनी घेणं महाराष्ट्रात अपेक्षित काही होतं ती पूर्ण आलेले झाली नाही आणि असं आपण गोपाळ बघतो तिवारीजी आणि आपण तुमच्या म्हणताय. सोबत आहोत. नक्कीच मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. यावेळेला शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे देखील या चर्चेमध्ये सामील होतात. जालिंदरजी, यापूर्वी जी आपली चर्चा सुरू होती ती विविध क्षेत्र किंवा ज्या प्रकारे आपण म्हणतोय व्यापारी वर्ग आहे त्यांची बाजू मांडली जात होती. शिक्षण क्षेत्राचंही आपल्याला तेच होताना दिसून येत आहे. एका बाजूला ठोस कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. MPSCची परीक्षा जी 11 तारखेला होणार होती ती पुढे ढकलण्याचा निर्णय जेव्हा परीक्षेला 2 दिवस शिल्लक असतात त्यावेळेला घेतलं जाताना दिसतं. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा देखील अजूनही त्याचे की ऑफलाईन पद्धतीनं जर त्यांना परीक्षा द्यायच्या असतील तर परीक्षा केंद्रांवर जायचं आहे, त्यांच्या सुरक्षिततेचं काय. त्यामुळे आज 5 वाजता ज्यावेळेला एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक होताना दिसते, यामध्ये शिक्षण क्षेत्राचा देखील जो आहे तो विचार सरकारनं करावा का, किंवा विरोधी पक्ष किंवा ज्यांना ज्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांनी सर्व क्षेत्राचा विचार करून मगच पुढचा निर्णय घ्यावा. याविषयी तुमचं मत काय जालिंदरजी? सरकार लॉकडाऊन जाहीर करते की नाही या संदर्भामध्ये संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जाहीर होईल. परंतु राज्याचं शिक्षण खातं जे आहे ज्या पद्धतीने निर्णय घ्यायला हवे त्या पद्धतीने निर्णय घेताना दिसत नाही. अशा प्रकारची खंत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सर्व संघटनांना झालेली आहे. याचं कारण असं की 10वी आणि 12वीच्या परीक्षा उंबरठ्यावर आलेल्या आहे. 12 तारखेला 23 तारखेला 12वीची आणि 29 तारखेला 10वीची परीक्षा होणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे. परंतु त्याच्या ज्या काही मेजर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. सर्व शिक्षकांचं लसीकरण करणं गरजेचं असताना शिक्षकांना आजही लसीकरण झालेलं नाही. मुलांना सरकारने शाळेमध्येच परीक्षा केंद्र दिलेली आहेत, परंतु युद्ध पातळीवरती या 10वी आणि 12वीच्या पार पडतील. रोडमॅप अद्यापही सरकारने ठरवलेला नाही. गेली वर्षभर मुलं परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत, पालक प्रतीक्षेत आहेत. जवळपास 30 लाख मुलं आणि 30 लाख घरातली लोक परीक्षेची वाट पाहत आहेत. होणार की नाही, होणार तर कधी होणार. मुलांवर प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. ही परीक्षा पुढे जाते की काय. वर्षभर एकतर ऑनलाईन शिकलेले आहेत, काहींना ऑफलाईनही शिकण्याचा चान्स मिळालेला नाही किंवा ऑनलाईनही मिळालेला नाही. अशी लाखो मुलं आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने पुढे येऊन या 10वी आणि 12वीच्या परीक्षा कशा प्रकारे सुरळीत पार पडतील युद्ध पातळीवर त्यासाठी पाहिजे ती प्रिकॉशन सरकारने घ्यायला हवेत. परंतु या परीक्षा वेळेवर व्हायला हव्यात आणि त्यासाठी जी काही तयारी लागेल ती सरकारने करायला हवी. मला नाही वाटत अद्यापही सरकारने त्याबाबतचा काही रोडमॅप ठरवलेला आहे. अद्यापही शिक्षण मंत्री म्हणतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, परंतु 30 लाख मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि याचा सिरियसनेस राज्य सरकारला असायला हवा. त्यांनी त्वरित याच्या SOPs होणारच आणि अशा प्रकारे होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. काही कितीही वाईट परिस्थिती असली, कारण मुलांना शाळेमध्येच जाऊन परीक्षा द्यायची आहे. मुलांना आता जास्त प्रवास करायचा नाही. घराजवळचे त्याची जी शाळा आहे त्या शाळेत घ्यायची असल्यामुळे मला वाटतं जर सरकारने ठरवलं तर या परीक्षा होऊ शकतात. नक्कीच जालिंदरजी, एका बाजूला सरकार जसं तुम्ही म्हणता की शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना दिसून येत नाही किंवा रोड मॅप त्यांनी तयार केलेला नाही आहे. जे ज्येष्ठ शिक्षक आहेत किंवा या क्षेत्रामध्ये कार्यरत त्यांनी देखील आता मुख्यमंत्र्यांपर्यंत काही पर्याय सुचवणं हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यायांविषयी मी आपल्याकडे येणारच आहे जालिंदरजी, मात्र तत्पूर्वी गोपाळ तिवारीजी यांच्याकडे जाऊयात. गोपाळजी, शिक्षण क्षेत्राचा देखील विचार करत असताना सरकारनं एक रोड मॅप ठरवणं किंवा वर्षाजी गायकवाड ज्या आहेत त्यांनी सातत्यानं विद्यार्थ्यांशी म्हणा, पालकांशी म्हणा, त्याचबरोबर या क्षेत्रातील असलेले तज्ज्ञ यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांपर्यंत शिक्षण क्षेत्राची बाजू मांडा हे आम्हाला अपेक्षित आहे. आज 5 वाजता ज्यावेळेला या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक होती आहे त्यावेळेला फक्त लॉकडाऊन संदर्भातला निर्णय न होता, फक्त व्यापाऱ्यांसंदर्भातला निर्णय न होता, विद्यार्थ्यांच्या बाबतीतही एक ठोस निर्णय सगळ्यांना अपेक्षित आहे. याविषयी आज मुख्यमंत्री बोलतील का? महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेते जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत शिक्षण क्षेत्राविषयी देखील विचार विनिमय करतील का? गोपाळ तिवारीजी.
गोपाळजींकडे आपण जाणार आहोतच आणि तत्पूर्वी मात्र जे आहे ते पुन्हा एकदा मी राजेशजी आपल्याकडे येईल. राजेशजी, जसं तुमच्या क्षेत्राची एक समस्या आहे तशाच प्रकारे शिक्षण क्षेत्राची असलेली समस्या जी आहे ती देखील आपण पाहताना बघतोय आणि या शिक्षण क्षेत्राला देखील आता जीवदान देण्याची किंवा त्याचं देखील जे थांबलेलं चक्र आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे असं वाटतं का? कारण फक्त ऑनलाईन पद्धतीनं मुलांना शिक्षण दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही या बाबतीमध्ये किमान लक्ष देणं आता गरजेचं आहे. कारण एका बाजूला आपण शहरी आणि ग्रामीण भाग असे दोन वेगवेगळे फरकही पाहतोय आणि ज्या प्रकारे शिक्षण क्षेत्राला दुर्लक्षित केलं जात आहे, जसं तुमची भावना होती की व्यापार क्षेत्राला किंवा व्यवसाय क्षेत्रालाही दुर्लक्षित केलं जात आहे, शिक्षण क्षेत्राचा आजच्या बैठकीत समावेश व्हावा का राजेशजी? अगदी मला बिलकुल वाटतं की यावेळेस खूप जो शिक्षण क्षेत्रात जो नुकसान झालंय ते खूप मोठं नुकसान होत आहे. त्याच्यात काही दोन मत नाही. बघा, प्रत्येकाच्या घरी मुलं आहे, प्रत्येकाच्या घरी बघतोय आपण की कशा प्रकारे ते शिक्षण घेत आहे. परंतु कोरोना खरोखरच व्यापारी पण कोरोना सोबत लढायला तयार आहे. फक्त त्याची पद्धत व्यवस्थित असायला पाहिजे. मला सरकारला फक्त आणि फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे व्यापारी म्हणून की पहिले कोरोना संपवणार की पहिले व्यापार? नक्कीच अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. बोला बोला. कारण थोड्या वेळ आधी तिवारी साहेब बोलले की त्यांनी केंद्राकडे आम्हाला लक्ष पाठवलं की केंद्राकडनं आम्हाला काही मदत येत नाही. बघा, व्यापारी जीएसटी देताना 50% केंद्राला आणि 50% स्टेटला देतो. त्यावेळेस तो हा विचार करत नाही की माझा पैसा केंद्राला किती चालला आणि इथने किती चालला. तर हा लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने लावलेला आहे आणि महाराष्ट्र पूर्ण भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच हा व्यापारी बंद आहे. त्याच्यामुळे आमचं मागणी आहे की लवकरात लवकर किमान 4 ते 5 तास का नसो पण आम्हाला हा व्यापार देण्यात यावा अशी कळकळीची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. कारण बघा, आम्हालाही कळतं आहे की कोरोना खूप घातक झालेला आहे. फक्त आणि फक्त व्यापाऱ्याला त्याचा आधार मानणे किंवा व्यापाऱ्यांमुळे तो कोरोना होतोय हे मानणे योग्य नाही आहे. याच्यासाठी म्हणून व्यापारी याचा विरोध करतोय. निश्चितच आहे. गोपाळ तिवारी जी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. गोपाळजी, यापूर्वी जालिंदर सरोदे प्रमुख कार्यवाह आहेत शिक्षक भारतीचे, ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्पष्टपणे त्यांचं मत आहे की शिक्षण क्षेत्राचा देखील एखादा रोड मॅप न ठरवता जर सरकार एखादा निर्णय घेत असेल तर आत्ता त्याची विचार करण्याची वेळ आली आहे. कारण असं आहे की कोरोनाची संख्या जरी वाढत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना जर ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा द्यावी लागणार असेल, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बोलतोय, इतर विद्यार्थ्यांचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना मार्गी लागलाय. मात्र 10वी-12वी संदर्भात काय, शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये काय, याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये चर्चेला जाणं अपेक्षित आहे. गोपाळजी. निश्चितच त्याकरताच सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे आणि सर्व पक्षांची त्या विविध तज्ञांची बैठक बोलवली आहे. मी पुन्हा सांगतो की महाविकास आघाडीच मुळी विचार विनिमय, विचारांची देवाणघेवाण आणि सामंजस्य आणि एक ऐक्य यावरच हे सरकार उभं आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर चर्चा केल्याशिवाय निर्णय होत नाही. त्याच्यामध्ये आम्ही आमचे सांगितलं होतं, मी स्वतः मागणी केली होती की संध्याकाळी 6च्या ऐवजी 8 पासून संचारबंदी ठेवावी आणि त्याविषयी नाना पटोले स्वतः अजितदादांशी बोलले होते पुण्याविषयी. त्याबद्दल दुमत नाहीये. आम्हाला व्यापारी हे पूर्वग्रह दूषित आहे याच्यातनं वास असा येतोय की पुणे व्यापारी संघाने काल परवाचं आंदोलन केलं आणि एकच टाईपचं सगळे हिंदी बॅनर. आता महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात जर आपल्याला आंदोलन करायचं असेल तर त्याच्यातनं व्यापाऱ्यांचं म्हणजे कुणीतरी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहीतरी अजेंडा करायला लावतंय आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये निष्कारण चुकीचा मेसेज जातोय. असं होऊ नये, असं करण्याचे काही प्रयत्न चाललेले दुर्दैवाने. परंतु जनता आणि लोक सामंजस्य आहे. त्यामुळे आम्ही अजिबात अशा पद्धतीने करत नाही. विचार विनिमय करूनच करत आहोत आणि उद्या लॉकडाऊन नाही केला म्हणजे कुठल्या मुख्यमंत्र्यांना कुठल्या मंत्र्याचा सातबारा कमी होणार आहे आणि लॉकडाऊन केला म्हणजे तो वाढणार आहे असंही नाहीये. शेवटी जीवित हानी, लोकांची, मनुष्यांचा एक जीवन आहे ते. आणि आपल्याच पंतप्रधानांनी सांगितलं की शेवटी सर सलामत तो पगडी पचास. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला असं वाटतं की अशा वेळेला केंद्र सरकारने हा जर सगळा काही उद्योग व्यवसाय बंद होणार असेल तर त्याच्या झळा नुकसानीच्या व्यापारी बंधूंना, तिथल्या कामगारांना पोहोचणार असेल तर कुणीतरी पुढे येऊन थोडं आर्थिक मदतीचं पण एक आश्वासन दिलं पाहिजे, राज्याला मदत केली पाहिजे. गुजरातमध्ये भूकंप आला होता तेव्हा सोनेजींच्या सूचनेनुसार विलासराव देशमुखांनी 2 जिल्ह्याची जबाबदारी घेतली होती गुजरातच्या भूकंपामध्ये. अरे काय म्हणजे आजपर्यंत आपण कसे राज्य केलंय, इथे तुझं माझं न करता आपली जबाबदारी प्रगल्भतेने जो पार पाडील त्या पक्षालाच लोक, जनता लक्षात ठेवणार आहे. हे कसलं आपण करतोय? बरोबर आहे गोपाळ तिवारीजी. हे सगळं केल्याने हे सगळं
करतोय हे नुकसान होणारे, आर्थिक नुकसान होणारे. आम्ही म्हणतोय की आता लाखांचा पोशिंदा हा उद्योग व्यवसाय व्यापार आहे, परंतु निव्वळ व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकार हे असं काही मागायचं कारण नाही. एक लाईनचा अजेंडा मुद्दामून काही जण चालवत आहेत. त्या लोकांपासून या व्यापाऱ्यांनी सावध व्हावं हेच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे.